जय शिवराय। विश्ववंद्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने आपण पाचोरा शहर तालुक्यातलं नियोजन आपलं जवळजवळ पूर्ण झालेलं आहे। त्याच्या निमित्तानं पाचोरा शहर तालुक्यातल्या तमाम जनतेला या शिवजयंतीच्या निमित्तानं मनपूर्वक शुभेच्छा देतो। आपल्या सगळ्यांना कल्पना आहे यावर्षीचा शिवजयंतीचा उत्साह 2024चा आपला हा आगळा वेगळा उत्साह आहे। त्याचं कारण असं आहे की आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं या जयंती समितीचे अध्यक्ष म्हणून पाचोरा भडगाव तालुक्याचे आमदार सन्माननीय किशोरप्पा पाटील यांना आपण सगळे मिळून निवडलेलं आहे। या सगळ्याच्या निवडीच्या मागे पाचोरा शहरातल्या आणि तालुक्यातल्या तमाम सगळ्या पुरोगामी संघटना, ज्यामध्ये मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड आणि दलित मुस्लिम सगळ्या संघटना, या सगळ्या संघटनांचा सहभाग दरवर्षी आपल्याकडे असतो। त्याच पद्धतीनं यावर्षीसुद्धा तो सहभाग या ठिकाणी आहे। त्या कार्यक्रमाची रूपरेषासुद्धा आपली ठरलेली असते। ह्या वर्षाच्या निमित्तानं आपले काही वेगळे कार्यक्रम, वेगळे उपक्रमसुद्धा आपण या ठिकाणी राबवणार आहोत। या ठिकाणी आपण दरवर्षाप्रमाणे सकाळी 8 वाजता आपण सगळ्या संघटना तसेच सगळे शासकीय अधिकारी यांच्या सगळ्यांच्या वतीनं आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला मानवंदना देतो। ती वेळ असते सकाळी 8 वाजता। यामध्ये सगळ्या शाळांचे विद्यार्थी वेगवेगळ्या वेशभूषेमध्ये असतात। लेझिम पथकं, स्काउट गाईड पथकं, ढोलताशे पथकं आणि वेगवेगळ्या माध्यमातून या ठिकाणी सकाळी प्रभात फेरीचं आयोजन आपण करीत असतो। त्याच्यानंतर आपण मानवंदना दिल्यानंतर जिजाऊ वंदना आणि महाराष्ट्र गीत या ठिकाणी आपण दरवर्षी गात असतो। नंतर संपूर्ण पाचोरा शहरामध्ये प्रभात फेरीचं आयोजन आपण केलेलं असतं। प्रत्येक चौकामध्ये त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन असतं। काही ठिकाणी आपण गोळ्या बिस्किट वाटप ठेवलेलं असतात, काही ठिकाणी सरबताची व्यवस्था असते, काही ठिकाणी स्वीट मुलांना देण्यात येतं। आणि संपूर्ण पाचोरा शहराचा जो आपला नेहमीचा मिरवणुकीचा मार्ग आहे, तो सगळा मिरवणुकीचा मार्ग त्या पद्धतीतून आपली सगळी ही प्रभात फेरी शाळांच्या विद्यार्थ्यांची निघत असते। ते झाल्यानंतर आपण या ठिकाणी साधारणतः 11 साडे11 वाजता आपण छत्रपती शिवाजी महाराज चौकात येतो। त्या ठिकाणी आपण जे विद्यार्थी आपल्या या ठिकाणी असतील त्या सगळ्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून जे वेशभूषा केलेले विद्यार्थी असतात किंवा जे काही भाषण करतात विद्यार्थी, त्यांना आपण त्या ठिकाणी संधी देत असतो। त्याच्यानंतर त्या ठिकाणी सर्व शाळांचा सहभागी झाल्याबद्दल सन्मान करतो। त्यानंतर आपण मुख्याध्यापकांचा सन्मान करीत असतो आणि जे मुलं सहभागी असतात त्यांचा सन्मान करतो। नंतर ज्यांनी आपल्याला या प्रभात फेरीच्या निमित्तानं मदत केली, मग ते घोडेवाले असतील, बँडवाले असतील किंवा जे आपण या ठिकाणी सहभागी त्यांचासुद्धा आपण त्या ठिकाणी सन्मान करीत असतो। ह्या वर्षाचं नियोजन आपलं असं वेगळं आहे की जो विद्यार्थी शाळांचा, ज्या शाळेचा जो विद्यार्थी या ठिकाणी सहभागी होणार आहे, त्या प्रत्येक विद्यार्थ्याला आपण एक पुस्तक देणार आहोत, नंतर प्रमाणपत्र पण देणार आहोत। हे या निमित्त जयंतीचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे की जे विद्यार्थी सहभागी होते त्या प्रत्येकाचा सन्मान आपण जयंतीच्या निमित्ताने करणार आहोत। नंतर वेगळं वैशिष्ट्य या कार्यक्रमाचं असं आहे की सेवानिवृत्त जे असतील जवान, त्यांचंसुद्धा शिवजयंतीच्या निमित्तानं आपण या ठिकाणी सन्मान करणार आहोत। नंतर विद्यार्थ्यांसाठी आपण नाश्त्याची सोय केलेली आहे, त्यांच्यासाठी गोड दूध आपण या ठिकाणी ठेवलेलं आहे। त्याच्यानंतर खेळांचे प्रात्यक्षिक आपण त्या प्रभात फेरीच्या निमित्तानं वेगळ्या खेळांचे प्रात्यक्षिक होणार आहे। त्या अगोदर 18 फेब्रुवारी रात्री 11 वाजता नेहमीप्रमाणे आपण मशाल रॅलीचं आयोजन केलेलं असतं। ह्या वर्षी मशाल रॅलीचं जे आयोजन आपण केलेलं आहे हे पांचाळेश्वर चौक म्हणजे कोंडोळा गल्ली येथून तर छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत 12 वाजता त्या ठिकाणी येईल। 12 वाजता मोठ्या जल्लोषात आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं आपण त्या ठिकाणी फटाक्याची आदिवासी करणार आहोत। ढोल ताशे आपण मागवलेले आहेत, ते ढोल ताशे त्या ठिकाणी 12 वाजता रात्री आपण त्या ठिकाणी वाजवणार आहोत। आणि सकाळी नेहमीप्रमाणे पालखी पूजन आणि सकाळीसुद्धा आपण या सगळ्या जयंतीच्या निमित्तानं आपण सगळे मोठ्या उत्साहानं त्या ठिकाणी सहभागी होणार आहोत। मला असं वाटतं आपण संध्याकाळीसुद्धा पाचोरा शहरातून 2 ते 3 ठिकाणून मिरवणुकांनी मोठ्या जल्लोषात निघणार आहे। आपल्या सगळ्यांना या निमित्तानं मी आवाहन करतो, पाचोरा शहर तालुक्यातल्या सगळ्या नागरिकांना, विशेष करून महिला वर्गाने या जयंतीच्या निमित्ताने सकाळी आपण सहभागी व्हावं अशी आपल्याला विनंती करतो जयंती समितीच्या निमित्तानं। आणि दरम्यानचे अनेक कार्यक्रम असतात। 11 वाजता मोटरसायकल रॅली पण असते, वेगळ्या माध्यमातून तरुण सहभागी होतात। ही सगळे कार्यक्रम करत असताना मी पत्रकार बांधवांच्या माध्यमातून या ठिकाणी पाचोरा शहर तालुक्यातल्या जनतेला आवाहन करेल की आपण यावं, सकाळची प्रभात फेरी आपली बघावी, संध्याकाळीसुद्धा आपल्या मोठ्या मिरवणुका असतात त्यासुद्धा आपण बघण्यासाठी यावं, एवढी मी सार्वजनिक उत्सव शिवजयंती उत्सव समितीच्या निधीने आपल्याला विनंती करतो। धन्यवाद। नमस्कार, जय महाराष्ट्र। मला सांगताना आनंद होतो की
पाचोरा तालुक्यातील सर्व विविध संघटनांनी, त्याच पद्धतीने मराठा सेवा संघाच्या सर्व सन्माननीय पदाधिकाऱ्यांनी मला ह्या वर्षाचा छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या अध्यक्षपदाचा मान या ठिकाणी दिला। त्याबद्दल मी या सर्व विविध संघटनांचे आणि मराठा सेवा संघाच्या सर्व सन्माननीय पदाधिकाऱ्यांचे पहिल्यांदा मी मनापासून आभार मानतो। मला माहिती आहे की गेल्या अनेक वर्षापासून आपण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचा उत्सव साजरा करतो। दरवर्षी मराठा सेवा संघाच्या वतीने आणि सर्व विविध संघटनांच्या वतीने एक अतिशय सुंदर असं नियोजन छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं केलं जातं। त्याच पद्धतीने किंवा त्यातही आणखी काय आपल्याला वाढ करता येईल याचा प्रयत्न आम्ही सर्वजण या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करतोय। आत्ताच आमचे मित्र आदरणीय विकास पाटील सरांनी अतिशय डिटेल अशी माहिती, कशा पद्धतीचा प्रोग्राम आपला असणार आहे त्याची माहिती आपल्याला या ठिकाणी दिली। मी या निमित्तानं पाचोरा आणि भडगाव तालुक्यातील तमाम जनतेला, सर्व तरुणांना, माता भगिनींना या निमित्तानं आवाहन करणार आहे की हे छत्रपती शिवाजी महाराज आपल्या सगळ्यांचं दैवत आहे आणि ह्या दैवताची आठवण आपल्या सगळ्यांना असावी। भविष्य काळातही यांच्या सगळ्यांना महाराजांच्या आठवणी आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये असाव्या या निमित्तानं आपण ही जयंती साजरी करत असतो आणि या जयंतीच्या निमित्तानं विविध कार्यक्रम घेण्याचा प्रयत्न आपण करत असतो आणि ते देखील आम्ही करणार आहोत। माझे या निमित्तानं सगळ्यांना आव्हान असणार आहे की आपण ह्या वर्षी सकाळी 8 वाजेपासून तर रात्री 12 वाजेपर्यंत, किंबहुना पहिल्या दिवशी म्हणजेच 18 तारखेला रात्री 11 ते 12च्या दरम्यान सुद्धा आपण उत्सव साजरा करणार आहोत। रात्री 12 वाजता आपण आनंदोत्सव साजरा करणार आहोत आणि म्हणून हे 2 दिवस आपण सगळे विषय, आपले सगळे कामकाज बाजूला ठेवून आपल्या सगळ्यांचं दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्तानं काढावे अशी एक विनंती वजा आव्हान या निमित्तानं करणार आहे। आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आज महाराष्ट्रामध्ये सगळ्यात गाजलेला कुठला विषय असेल तर तो मला वाटतं मराठा आरक्षणाचा असेल। मी माननीय मनोज जरांगे पाटील साहेबांचं मनापासून अभिनंदन करेल, त्यांना धन्यवाद देईल की त्यांनी एकट्याने हा विडा उचलला आणि त्यांच्या मागे हा संपूर्ण महाराष्ट्रातला मराठा समाज त्यांच्या पाठीमागे एकजूटपणे उभा राहिला। त्यांनी या महाराष्ट्रातल्या राज्य सरकारला नमवण्याचं काम केलं असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही। मी या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांचं मनापासून अभिनंदन करेल की त्यांनी मनोज जरांगे पाटील साहेबांचे जे काय विषय होते त्यांना प्रचंड असा पाठिंबा देऊन त्यांचे सगळे विषय कसे मार्गी लावता येईल याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करतायत। एवढंच नव्हे तर आमचं आझाद मैदानामध्ये एक मोठा मेळावा झाला आणि त्या मेळाव्यामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी शपथ घेतली, ती म्हणजे राजे छत्रपती शिवाजी महाराजांची, की मी शिवाजी महाराजांची शपथ घेतो की या महाराष्ट्रातल्या तमाम मराठा बांधवांना न्याय दिल्याशिवाय मी शांत बसणार नाही, अशा पद्धतीची शपथ त्यांनी घेतली। 19 फेब्रुवारीला जयंती येते, दुसऱ्या बाजूला मनोज जरांगे पाटील साहेबांनी आमरण उपोषण चालू केलेलं आहे। मला असं वाटतं की जवळपास 90% विषय माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी संपवलेला आहे, परंतु असं अपेक्षित आहे की येणाऱ्या 19 तारखेला आपल्या सगळ्यांचं दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आहे आणि त्या जयंतीच्या दिवशी किंवा 1-2 दिवस मागे पुढे या महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला 100% न्याय देण्याचं काम या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब करतील अशी एक रास्त अपेक्षा आहे। मला तर असं वाटतं की कदाचित 1 दिवसाचं अधिवेशन विशेष बाब म्हणून या समाजाच्यासाठी करावं लागणार आहे। निश्चितपणे ते अधिवेशन जर का झालं तर या महाराष्ट्रातला एक इतिहास नोंदवला जाईल अशा पद्धतीची घोषणा कदाचित आपल्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब करतील। आता हा जो काही विषय जयंतीचा आपण दरवर्षी साजरी करतो,
पण ह्या जयंतीच्या एखाद 2 दिवस मागे किंवा पुढे जर का हा विषय मार्गी लागला तर मला वाटतं या महाराष्ट्रातला मराठा समाज हा कधीही या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांना विसरणार नाहीत. त्यांच्या जोडीला जरांगे पाटील साहेबांचं नाव हे अजरामर राहील अशी जी एक अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो. हे सगळं सांगत असताना मी पाचोरा आणि भडगाव तालुक्यातील तमाल जनतेला, सर्व तरुणांना, सर्व माता भगिनींना या निमित्तानं आव्हान करेल की आपण हे आपले सगळ्यांचं दैवत आहे. बऱ्याचदा असा अनुभव येतो की फक्त काही मोजके लोक आपल्याला या जयंतीला दिसतात, परंतु खऱ्या अर्थाने जर का जयंती साजरी करायची असेल तर मला वाटतं आपण सगळ्यांनी एकत्रित यावं आणि एकत्रित येऊन एक आगळी वेगळी जयंती आपण छत्रपती शिवाजी महाराजांची या ठिकाणी साजरी करावी अशी एक रास्त अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा या जयंतीच्या निमित्तानं मनापासून शुभेच्छा देत असताना मी पुन्हा या सर्व संघटनांचे, खास करून मराठा समाजाच्या सर्व संघटनांचे मनापासून आभार मानतो. त्यांना धन्यवाद देतो की त्यांनी एक मोठा बहुमान मला आज या ठिकाणी या जयंतीच्या निमित्तानं देऊन मला अध्यक्षपद दिलं. त्याबद्दल सगळ्यांचे आभार मानतो. आणि ही जयंती आपण आनंदाने, उत्साहाने, जल्लोषाने साजरी करावी अशी एक आव्हान या निमित्तानं करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ. मला अजून नाही, पहिले बडगावची गॅदरिंग, नगरदेवाची मीटिंग, निपाण्याला कार्यक्रम, मग कोल्हापूर.